जय जय रघुवीर समर्थ. बघा, समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये दोन वस्तू अशा आहेत की त्या दिल्याने कोणाचे काहीच नुकसान होत नाही. त्या दिल्याने कोणाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि बघा, ते समजावून सांगण्यासाठी समर्थ आपल्याला एक सुंदर बोध सांगतात. समर्थ म्हणतात की एकदा संत तुकाराम महाराज हे अखंड नामस्मरण करत बसले होते. भंडारे डोंगरावर जायचे आणि त्या विठ्ठलाचं नामस्मरण ते करत होते. लहानपणापासून त्यांना भक्तीची आवड होती. त्यांना विठ्ठलाच्या नामस्मरणाची आवड होती. त्यामुळे कोणीही काही जरी बोललं तर ते त्यांचं बोलणं मनाला लावून घेत नव्हते. आणि बघा, असंच की गावातले लोकांनी त्यांना त्रास द्यायचं ठरवलं. आपल्याही आजूबाजूला लोक असतात, आपल्याला त्रास देतात. तसं त्या संत लोकांनाही बऱ्याच लोकांनी त्रास दिला. तरीही संत लोकांनी कोणतीही गोष्ट त्यांनी स्वतःच्या मनाला लावून घेतली नाही. असंच संत तुकाराम महाराजांच्या बाबतीतही झालं. संत तुकाराम महाराज ज्यावेळेस नामस्मरण करून घरी येत होते, त्यावेळेस सर्व गावकऱ्यांनी मिळून ठरवलं की आपण आज यांचा भरपूर अपमान करायचा, की जेणेकरून ह्यांनी विठ्ठलाचं नाव घ्यायचं बंद केलं पाहिजे. आणि गावातल्या लोकांनी एक गाढव आणलं. त्यांचे पूर्ण केस कट केले, त्यांच्या डोक्यावर सिंदूर फासला आणि गळ्यामध्ये चपलांचे हार घातले आणि पूर्ण गाव भरून त्यांची मिरवणूक काढली. तरीही संत तुकाराम महाराजांना कोणत्याही प्रकारचा राग आला नाही, की त्यांना त्या लोकांचा मत्सर वाटला नाही, की त्यांना त्या लोकांचा द्वेष वाटला नाही. उलट त्यांनी आनंदाने विठ्ठल विठ्ठल असं नामस्मरण करून पूर्ण गाव भरून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. पण पूर्ण गावात फिरत असताना त्यांच्या मुखामध्ये एकच नाव, विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग मात्र असं करत होते. आणि असं करत असताना मात्र गावातल्या एका ताईंनी संत तुकाराम महाराजांच्या बायकोला म्हणजे अवनीला हा सर्व काही प्रकार सांगितला. मग मात्र तिला खूप राग आला, कारण तिची भक्ती मात्र विठ्ठलावर नव्हती. ती मात्र नाव विठ्ठलाचं कधी घेत नव्हती. तिला खूप राग आला आणि ती संत तुकाराम महाराजांना जेथे नेले तेथे ती आली आणि ती रडू लागली. तिला वाईट वाटू लागलं की माझ्या पतीचा एवढ्या गावकरी लोकांनी का अपमान केला, आणि तरीही माझे पती संत तुकाराम महाराज मात्र एका शब्दानेही काहीही बोलत नाहीत. त्यांची काही चूक नसताना गावातल्या लोकांनी असं का केलं. आपल्या नवऱ्याने त्यांना काहीतरी बोललं पाहिजे असं अवनीला वाटू लागलं, संत तुकाराम महाराजांच्या बायकोला वाटू लागलं. आणि ज्यावेळेस पूर्ण मिरवणूक झाली, त्यांना गाढवावरून खाली उतरण्यात आलं, त्यावेळेस मात्र त्यांची पत्नी अवनी तिने त्या संत तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला. तिने म्हटली की एवढं सगळं होऊनही तुम्ही शांत कसं आहात? एवढं सगळं होऊनही तुम्ही शांत कसं बसला? एका शब्दानेही त्यांना काहीही का बोललं नाहीत? त्यावेळेस संत तुकाराम महाराजांनी खूप छान उत्तर दिलं. संत तुकाराम महाराज म्हणाले की आयुष्यामध्ये दोन वस्तू अशा आहेत की त्या दिल्याने कोणाचे काहीच नुकसान होत नाही. आयुष्यामध्ये दोन वस्तू अशा आहेत की त्या दिल्याने कोणाचं काहीच नुकसान होत नाही. त्यावेळेस त्या पत्नीला काहीच कळेना. ती म्हणाली, तुम्ही स्पष्ट सांगा. त्यावेळेस संत तुकाराम महाराज म्हणाले, एक म्हणजे आपण इतरांना स्मित हास्य दिलं तर आपलं काहीच नुकसान होत नाही, आणि दुसरं म्हणजे आपण जर इतरांना चांगले विचार देत राहिलो तरीही आपलं काहीच नुकसान होत नाही. आणि मी तेच करतोय. मी समाजाला चांगलं विचार देण्याचाच प्रयत्न करतोय. माझ्याकडे जे आहे ते मी आपल्या गावातल्या लोकांना देतोय, आणि गावातल्या लोकांकडे जे विचार आहेत ते मला देतात. त्यामुळे मला यात राग येण्याचा काहीच प्रश्न नाही, कारण माझ्याकडे चांगले विचार आहेत ते मी नेहमी पेरत राहणार, आणि समाजाचे वाईट विचार मी कमी करत राहणार, आणि हाच माझा उद्देश आहे. त्यावेळेस संत तुकाराम महाराज परत आपल्या पत्नीला म्हणाले, बघ, ह्यांनी जी माझी मिरवणूक काढली त्यात माझं काहीही नुकसान झालं नाही, उलट माझा फायदाच झाला. त्यावेळेस पत्नीने विचारले, मला स्पष्ट सांगा. त्यावेळेस
संत तुकाराम महाराज म्हणाले, अगं बघ म्हणले, गावातल्या लोकांचं माझ्यावर किती प्रेम आहे. मला पाय पडू नये, मी विठ्ठलाचं नामस्मरणात एवढं दंग असतो की मी गाव कधी बघितलं नाही, म्हणून त्यांनी मला गाव दाखवून आणलं. माझे पाय दुखू नये म्हणून त्यांनी मला गाढवावर बसवलं. मला ऊन लागू नये, माझं डोकं दुखू नये म्हणून माझ्या डोक्यावर सिंदूर लावला. आणि वर्षभर चपला पुराव्यात म्हणून माझ्या गळ्यात चपलांचे हार घातले. त्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे आणि हेच मी त्यांचा चांगुलपणा घेतलेला आहे. आणि संत तुकाराम महाराज त्या आपल्या पत्नीला म्हणाले की आयुष्यात 2 वस्तू अशा आहेत की त्या दिल्याने कोणाचं काहीच नुकसान होत नाही. सदैव आपण हसत राहायचं आणि आपले चांगले विचार इतरांना देत राहायचं. या 2 वस्तूमध्ये आपलं कधीही काहीच नुकसान होत नाही. उलट आपल्या पुण्याईमध्ये वाढ होते, आपल्या सत्कर्मामध्ये वाढ होते आणि आपल्या पुण्याईचा बॅलन्स नेहमी वाढत राहतो, असं संत तुकाराम महाराजांनी आपल्या पत्नीला अवनीला समजावून सांगितलं. आणि त्यावेळेस तिला कळालं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये 2 वस्तू अशा आहेत की त्या दिल्याने कोणाचं काहीच नुकसान होत नाही. आपण इतरांना स्मित हास्य करू शकतो. इतर कोण जर भेटलं तर आपण त्यांना स्माईल तर देऊ शकतो, हसू तर शकतो. आणि आपल्याकडे जे चांगले विचार आहेत ते त्यांना आपण नक्कीच देऊ शकतो. असं केल्याने समाजामध्ये जे वाईट विचार आहेत ते हळूहळू का होईना कमी होतील, असं समर्थांनी आपल्याला हा बोध देऊन समजावून सांगितले. म्हणून समर्थ म्हणतात की संत लोकांना बराच त्रास होता. संत तुकाराम महाराजांना त्रास होता, एकनाथ महाराजांना त्रास होता, तर संत ज्ञानेश्वरांना तर लहानपणापासून त्रास होता. संत जनाबाईला त्रास होता, तर संत सखूबाईला तिच्या सासूने किती त्रास दिला. पण विठ्ठलाने मात्र त्यांची भक्ती पाहिली आणि पदोपदी त्यांची साथ दिली. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपल्याकडे जे चांगले विचार असतील किंवा आपण जे चांगले सत्कर्म करत असेल ते इतरांना जर आपण सांगत राहिलो तर इतर जणही आपले चांगले विचार घेतील. त्यांच्यामध्ये जे वाईट विचार आहेत ते हळूहळू का होईना कमी होतील आणि समाज सुधारण्यासाठी मदत होईल, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याकडे जर चांगले विचार असतील तर आपण इतरांना देत राहावं, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की पैसा, सोनं, जमीन हे तर आपण दुसऱ्यांना देऊ शकत नाही, पण आपल्यामध्ये जे चांगले विचार आहेत ते तर आपण इतरांना नक्कीच देऊ शकतो, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये 2 वस्तू अशा आहेत की त्या दिल्याने कोणाचं काहीच नुकसान होत नाही. एक म्हणजे स्मित हास्य आणि दुसरे म्हणजे आपल्याकडे जे चांगले विचार आहेत ते आपण इतरांना देत राहावं, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की राजाचं काम काय असतं, फक्त देत राहणं. तसं आपणही स्वतःला राजा समजावं आणि इतरांना देत राहावं आणि सर्वांना शहाणं करून सोडावं, असं समर्थांनी आपल्याला येथे समजावून सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.